सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत हिमोग्लोबिन कमी असेल तर काय करायचं याच्याबाबत. हिमोग्लोबिन कमी असण्याची समस्या हल्ली महिलांमध्ये खूप पाहायला मिळते. गरोदर महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी असण्याचं प्रमाण जास्त आहे आणि नेमकं गरोदरपणात हे जास्त घातक आहे, जास्त धोकादायक आहे. हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर आईला आणि बाळाला धोका संभवू शकतो. त्यामुळे तुम्ही जर गरोदर असाल आणि तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल तर तुम्ही हिमोग्लोबिन वाढवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तसेच महिलांमध्ये महिन्याला जो रक्तस्राव होतो त्यामुळे देखील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं आणि यावर देखील वेळीच उपचार करणं आवश्यक आहे. हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे असं कधी म्हणायचं तर ज्यावेळी महिलांमधील हिमोग्लोबिनचं प्रमाण हे 12 पेक्षा कमी असेल आणि पुरुषांमध्ये हेच प्रमाण 13.5 पेक्षाही कमी असेल त्यावेळी त्यांना ॲनिमियाचा त्रास आहे किंवा त्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे असं म्हणता येईल. महिलांमध्ये हिमोग्लोबिनची नॉर्मल रेंज ही 12 ते 15 इतकी असते आणि पुरुषांमध्ये तेच रक्ताचं प्रमाण 13.5 ते 16 असणं हे नॉर्मल किंवा सामान्य समजलं जातं. तर हिमोग्लोबिनची लेवल किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण रक्तात जर कमी असेल तर पूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. कारण आपल्या शरीरापर्यंत, आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम हे हिमोग्लोबिन करत असतं आणि ज्यावेळी हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं त्यावेळी शरीरातील प्रत्येक अवयवाला ऑक्सिजन मिळत नाही किंवा कमी प्रमाणात ऑक्सिजन मिळतो आणि शरीरातील अवयवांना कमी प्रमाणात ऑक्सिजन मिळाला की त्यांच्या कार्यक्षमतेवर नक्कीच परिणाम होतो आणि महत्वाचे जे आपले व्हायटल ऑर्गन्स आहेत, मेंदू, फुफ्फुस, लिव्हर यासारखे जे ऑर्गन आहेत त्यांना जर कमी प्रमाणात ऑक्सिजन मिळाला तर आपल्या शरीराच्या एकंदर सर्व कार्यावर परिणाम होतो. मेंदूला देखील ऑक्सिजनची गरज असते. मेंदूला देखील पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळणं गरजेचं असतं आणि ज्यावेळी आपल्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल त्यावेळी मेंदू सारख्या महत्वाच्या अवयवाला देखील ऑक्सिजन कमी पडू शकतो. हिमोग्लोबिन कमी असण्याची लक्षणं कोणती तर हिमोग्लोबिन कमी असेल तर आपली त्वचा पांढरट पडणे, आपल्या डोळ्याच्या आतील जो भाग आहे तो देखील पांढरट दिसतो, चक्कर येते आणि त्याचप्रमाणे कुठल्याही कामात उत्साह न वाटणे, थकवा जाणवणे ही हिमोग्लोबिन कमी असल्याची लक्षणं आहेत. काही महिलांमध्ये पायावर सूज असलेली देखील पाहायला मिळते जर हिमोग्लोबिन कमी असेल तर. गरोदरपणात देखील ही लक्षणं तुम्हाला जाणवू शकतात आणि अशी लक्षणं जाणवली तर ताबडतोब तुम्ही रक्ताची तपासणी करून घेणं गरजेचं आहे आणि रक्ताची तपासणी केल्यानंतर जर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आढळलं तर त्यावर ताबडतोब उपचार करणं आवश्यक आहे. आता जर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर पहिलं काय करायचं, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे असं जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्ही आवर्जून तुमच्या प्रत्येक जेवणात पालेभाजीचा समावेश केलाच पाहिजे. कारण पालेभाज्यांमध्ये आयर्न, फोलेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि इतरही अनेक व्हिटॅमिन, मिनरल्सचं प्रमाण भरपूर असतं आणि हे सगळे व्हिटॅमिन, मिनरल्स, आयर्न, फोलेट आपल्या शरीराला मिळाल्यामुळे हिमोग्लोबिन वाढायला नक्कीच मदत होते. त्यामुळे पहिली पायरी म्हणजे तुमच्या जेवणात तुम्ही पालेभाजीचा समावेश आवर्जून केला पाहिजे. यानंतर तुम्ही खजूर, मनुके यासारखे ड्रायफ्रुट्स आपल्या आहारात ठेवले पाहिजेत. अंजीर भिजवून खाल्लं पाहिजे, त्याने देखील तुमचं HB हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होणार आहे. तुम्ही जी आंबट फळं आहेत, संत्री, मोसंबी याचा समावेश आहारात ठेवला पाहिजे. लिंबाचा समावेश आहारात ठेवला पाहिजे. कारण जरी तुम्ही आयर्न सप्लिमेंट्स घेत असाल, जरी तुम्ही आयर्न रिच म्हणजे लोह अधिक प्रमाणात असलेलं अन्न खात असाल, सगळे पोषक घटक घेत असाल तरी देखील आयर्नचं ऍब्सॉर्प्शन म्हणजे आयर्नचं शोषण आपल्या शरीरात होण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन एचं प्रमाण देखील शरीरात योग्य असणं गरजेचं असतं. ते आपण खाल्लेलं अन्न आपल्या अंगी लागावं आणि त्या अन्नातून आपल्या हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढावं यासाठी व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी याची देखील शरीराला गरज असते. आणि हे व्हिटॅमिन सी आपल्याला कशातून मिळतं तर जी आंबट फळं आहेत, संत्रीवर्गीय फळं आहेत,
त्यातून आपल्याला व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळत असतं. व्हिटॅमिन सी हे आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी देखील महत्वाचं आहे. त्यामुळे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चा आपल्या आहारात अवश्य समावेश ठेवा. यानंतर बीटा सारखे पदार्थाने देखील, बीटाचा ज्यूस देखील तुम्ही घेऊ शकता. बीट देखील तुमच्या आहारात सॅलड म्हणून समाविष्ट करू शकता. बीटाने देखील HB वाढण्यास खूप मदत होते. यानंतर तुम्ही काळे मनुके भिजायला घालून ते जर सकाळी खाल्ले तर त्याचा देखील खूप छान रिझल्ट मिळतो. खजूर, मनुके, बीट यासारखे पदार्थ तुमच्या आहारात अवश्य ठेवा. यामुळे तुमचं HB, तुमचं हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होणार आहे. तसंच पालेभाज्यांचा समावेश आपल्या आहारात नेहमी करा. त्यानंतर फळांचाही समावेश आपल्या आहारात नियमित असला पाहिजे. असं हेल्दी फूड गुळ शेंगदाणे हे देखील HB वाढण्यासाठी बेस्ट मानलं जातं. गुळ शेंगदाण्याचे लाडू करून ते जर तुम्ही दररोज खाल्ले तरी देखील तुमचं HB वाढण्यामध्ये मदत होणार आहे. अशा प्रकारे खाण्यातूनच तुम्ही तुमचं HB वाढवू शकता. आणि HB जर अतिशय कमी असेल तर तुम्ही इंजेक्शन च्या मदतीने, गोळ्यांच्या मदतीने देखील HB वाढवू शकता. आणि ते मेंटेन करण्यासाठी, एकदा वाढलेलं HB मेंटेन करण्यासाठी पोषक आहार जर तुम्ही रेग्युलरली घेत गेलात तर तुमचं HB कायम चांगलं राहणार आहे. व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन B12 हे जरी शरीरात कमी असतील तरी देखील हिमोग्लोबिन वाढत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन D3 आणि व्हिटॅमिन B12 चं प्रमाण शरीरात किती आहे, रक्तात किती आहे हे देखील तुम्ही तपासून घेतलं पाहिजे. व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन B12 चं शरीरातील प्रमाण कमी असेल तर पहिल्यांदा व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन B12 वाढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि व्हिटॅमिन D3 ची लेवल वाढल्यानंतर तुमचं हिमोग्लोबिनची लेवल वाढण्यास देखील मदत होणार आहे. पटकन तुमचं HB वाढणार आहे. आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण जर रक्तात योग्य असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा थकवा, आळस, चिडचिडेपणा जाणवणार नाही आणि शरीराच्या इतर कुठल्याही समस्या जाणवणार नाहीत. तुमचं बाळ आणि तुम्ही नक्की हेल्दी राहाल. त्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण आपल्या शरीरात योग्य असेल यासाठी नक्की आवर्जून प्रयत्न करा. तुमचा आहार हेच तुमचं औषध आहे. त्यामुळे तुमचा आहार संतुलित, बॅलन्स्ड ठेवा. नक्कीच तुमचं HB वाढणार आहे. तुम्हाला कुठल्याही बाहेरच्या सप्लिमेंट्सची, औषधांची गरज पडणार नाही. त्यामुळे आहार संतुलित घ्या आणि आपल्या आरोग्याकडे नक्की लक्ष द्या. असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते. असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.